नमस्कार अमरावती। सोयाबीन विमा परतावा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी गुरुदेव भक्त आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत। या मागण्यांसाठी तिवसा तहसील कार्यालयात तब्बल 2 तास ठिय्या आंदोलनही करण्यात आले। तिवसा तालुक्यातील शेतकरी आणि गुरुदेव भक्तांनी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचं लक्ष वेधले आहे। सोयाबीन विमा परतावा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। शेकडो आंदोलकांनी तहसीलदारांच्या दालनात ठाण मांडत जोरदार घोषणाबाजी केली आहे। 2 तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात चांगलीच खळबळ उडाली। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सोयाबीन पिकांचं नुकसान होऊनही अद्याप विमा परतावा मिळालेला नाही, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। यासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर करावा अशी मागणीही गुरुदेव भक्तांनी लावून धरली। दरम्यान तहसीलदार मयूर कळसे यांनी आंदोलकांशी चर्चा केली। सोयाबीन विमा परताव्याबाबत प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असून येत्या 15 दिवसात सकारात्मक निर्णय होईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या विमा परताव्याचा प्रश्न आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी आता अधिक तीव्र होताना दिसते। प्रशासन पुढील 15 दिवसात काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार, शेतकऱ्यांना विम्याचा परतावा,